2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकारण हे नाट्यमय पद्धतीनेच पुढे गेलं. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांचं 2.5 वर्षांचं सरकार, त्यानंतर एकनाथ शिंदेंचं शिवसेनेतून फुटणं आणि भाजप बरोबर युती करत सत्ता स्थापन करणं आणि 2023 मध्ये अजित पवारांचंही राष्ट्रवादीतून फुटणं आणि फडणवीस शिंदे सरकारमध्ये जॉईन होणं, या त्यातल्या त्यात महत्त्वाच्या घटना. याच सरकारला ट्रिपल इंजिनचं सरकार म्हणून ओळखलं जातं. प्रत्येक सरकार आपापल्या काळात काही ना काही विकास कामं करतच असतं. तसंच या ट्रिपल इंजिन सरकारनं महाराष्ट्रात नेमकी कोणती विकास कामं केलीत, त्याचाच सगळा डेटा आज आपण डिकोड करूयात. पहिलं म्हणजे लोकप्रिय असा कोस्टल रोड. आज याच कोस्टल रोडचं क्रेडिट घेण्यावरून राजकीय पक्षांमध्ये झुंपली आहे. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करणारा आणि मुंबईकरांच्या जवळपास 70% वेळेची बचत करणारा हा कोस्टल रोड. मुंबईची वाढती लोकसंख्या आणि त्यामुळं होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून 2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं सत्तेवर निवडून आल्यास या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचं आश्वासन दिलं होतं. ते पूर्ण करत महायुती सरकारनं त्यांच्याच कार्यकाळात कोस्टल रोडला मंजुरी देत त्यांच्या कार्यकाळातच तो पूर्ण सुद्धा करून दाखवला. वास्तविक कोस्टल रोडचा पहिला प्रस्ताव काँग्रेसने 2011 साली दिला होता, पण त्यावर फारच कमी बैठका झाल्या आणि पुढं हा प्रकल्प मागच पडला. फडणवीस सरकारच्या पाठपुराव्यामुळे अखेरीस 11 मे 2017 रोजी केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाकडून अंतिम परवानगी मिळाली आणि सर्वोच्च न्यायालयानं 2019 मध्ये कोस्टल रोड प्रकल्पावरील स्थगिती उठवून प्रकल्प सुरू करण्यास परवानगी दिली. दुसरं म्हणजे अटल सेतू. अटल सेतू हा मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा पूल आहे. JRD टाटांनी 1962 मध्ये अटल सेतूची कल्पना पहिल्यांदा मांडली, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतून दिली. त्यावेळी 50 वर्षे काँग्रेस सत्तेत असूनही अटल सेतूसाठी काहीही करू शकली नाही. मुंबई महापालिकेत सत्तेत असलेलेही याबद्दल काहीच करू शकले नाही, अशी टीकाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आता नेमकं सत्य काय, तर गेल्या अनेक दशकांमध्ये अनेक सरकारं आली, पण झाले ते फक्त सर्वेच. या पुलाबद्दल गांभीर्यानं कोणीच घेतलं नाही. अखेरीस 2017 मध्ये या पुलाची निविदा पूर्ण झाली आणि 2019 मध्ये याच्या कामालाही सुरुवात झाली. इतकंच नाही तर पुढच्या काही वर्षातच या पुलाचं काम पूर्णही झालं आणि 12 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा पूल मुंबईकरांसाठी खुला केला. मुंबईच्या शिवडीपासून रायगडच्या उरणला जोडणारा पूल अनेकांसाठी वरदान ठरला. 2.5 तासांचं अंतर अक्षरशः 20 मिनिटांवर आलं. असाच तिसरा प्रकल्प म्हणजे मिसिंग लिंकचा. मिसिंग लिंक हा प्रकल्प पुणे मुंबई प्रवासातील अंतर कमी करणारा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे एक्सप्रेस वेवरील सध्याच्या घाट विभागातील तीव्र वळणं आणि उतारांमुळे होणारी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. या प्रकल्पात समाविष्ट असलेला 650 मीटर लांबीचा केबल स्टे पूल भारतातील सर्वात उंच दरी पूल ठरणार आहे. या प्रकल्पाचं काम 2019 मध्ये सुरू करण्यात आलं आणि वेळोवेळी त्याला मुदत वाढही देण्यात आली. आता 1 मे 2026 रोजी या प्रकल्पाचं लोकार्पण करण्यात येईल. या दृष्टीनं कामाचा वेगही वाढवण्यात आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वेळोवेळी या प्रकल्पाची पाहणी सुद्धा करताना दिसले आहेत. असाच पुढचा बहुचर्चित प्रकल्प म्हणजे पुण्यातील चांदणी चौकातला फ्लायओव्हर. शहराच्या पश्चिमेचं दार असलेल्या चांदणी चौकात प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. या वाहतूक कोंडीनं पुणेकर त्रस्त झाले होते. इतकंच नाही तर इथं अनेक जणांना आपला जीवही गमावा लागला होता. हीच समस्या सोडवण्यासाठी महायुती सरकारनं पुढाकार घेतला आणि महामार्ग स्वतंत्र आणि स्थानिक वाहतुकीसाठी स्वतंत्र रस्ते उपलब्ध करून देण्याची योजना आखली. ही योजना उड्डाणपुलामार्फत पूर्ण होणार होती. पुढच्या 25 वर्षांचा विचार करून या पुलाचा आराखडा तयार करण्यात आल्याचं केंद्रीय महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलंय. गडकरी यांच्याच हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन 2017 साली झालं. यासाठीचा निधीही केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मंजूर केला. पुढे 12 ऑगस्ट 2023 रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचं उद्घाटन झालं. 8 रॅम्प्स, 2 अंडरपास, 4 पूल, 2 सेवा रस्ते असं मिळून 17 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांनी चांदणी चौकाचा चेहरा मोहराच बदलून गेलाय. आधी 30 ते 35 हजार वाहनांची क्षमता असलेल्या या चांदणी चौकातून आता दिवसाला जवळपास 1.5 लाख वाहनं सुसाट पळत आहेत. आता इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे चांदणी चौकाच्या या प्रस्तावात कुठेही पादचारी पुलाचा समावेश नव्हता. त्यामुळे
नागरिकांना धोकादायक पद्धतीनं महामार्ग ओलांडून जावं लागायचं। पण पुण्याचे पालकमंत्री या नात्याने चंद्रकांत दादा पाटील यांनी ही गोष्ट नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली। याची लगेच नोंद घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून पादचारी पूल बांधण्यासाठी निधी मंजूर करून लगेच पाठवण्यात आला। चंद्रकांत दादांच्या या कामाचं कौतुकही पुणेकरांनी त्यावेळी केलं होतं। असाच पुढचा प्रकल्प म्हणजे समृद्धी महामार्गाचा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2015 मध्येच नागपूर आणि मुंबई या दोन शहरांना जोडणाऱ्या सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेसवेची घोषणा केली होती। नागपूर ते मुंबई असा 701 किलोमीटरचा हा एक्सप्रेसवे जवळपास 10 वर्षांनी पूर्ण झाला। या महामार्गासाठी देवेंद्र फडणवीस यांनी विक्रमी वेळेत भूसंपादन केलं होतं। हाच महामार्ग हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग या नावानं ओळखला जातो। यावरून काय लक्षात येतं, या ट्रिपल इंजिन सरकारच्या काळात विविध विकास कामं मंजूर करून त्यांचं लोकार्पण सुद्धा त्यांच्याच काळात करण्याचा प्रयत्न दिसतो। त्यामुळं पूर्वीपेक्षा विकास कामं लवकर होत असल्याचा एक सूर नागरिकांमध्ये दिसून येतोय। तर मंडळी, या संपूर्ण विकास कामांबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करा।